तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर अभिनंदन. सरकार आता या 5 वस्तू रेशन कार्डवर मोफत देणार. रेशन कार्ड संदर्भात सरकारने घेतले सर्वात मोठे 5 निर्णय. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्या लोकांना सरकारकडून 5 गिफ्ट मिळणार आहे. 5 वस्तू तुमच्या घरात स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणार असून ज्याची किंमत हजारोंमध्ये आहे आणि ज्या सरकारकडून मोफत मिळणार आहे. केंद्र शासनाने रेशन कार्डच्या संदर्भात एक महत्त्वाची सवलत देण्याचा तसेच एक विशेष अनुदान देण्याचा देखील निर्णय घेतला आहे. आता ज्या लोकांकडे पिवळे किंवा केशरी शिधा कार्ड आहे त्या लोकांचं अभिनंदन आहे, कारण की त्यांना आता पहिल्यांदाच 5 वस्तू भेटणार आहेत. येत्या नूतन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून शिधापत्रिकेच्या नियमांमध्ये गत 10 वर्षांतील सर्वात निर्णायक परिवर्तन आता होणार आहेत. तुम्हाला जे गहू आणि भात आता विनामूल्य शासनाच्या साहाय्याने पुरवले जात आहे त्यात पोषण मूल्य अपुरी असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी निदर्शनास आणल्यानंतर नूतन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून आता सरकार तुम्हाला 5 विनामूल्य वस्तू पुरवण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या 5 वर्षांपासून तुम्हाला शासनामार्फत गहू आणि भात विनामूल्य मिळतच आहे. यासाठी तुमच्याकडून कवडीचाही घेतला जात नाही. त्याच आधारावर आता तुम्हाला 5 विनामूल्य वस्तू प्रदान करण्याची घोषणा झाली आहे. यामध्ये 5 मोठ्या भेटवस्तू तुम्हाला आता मिळणार आहेत, ज्याचे मूल्य अंदाजे 50 ते 60 हजार रुपयांच्या दरम्यान असेल. हे लाभ केवळ पिवळे व केशरी शिधा कार्ड धारकांनाच मिळणार आहेत. तुमच्या कुटुंबामध्ये जर सफेद रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा कवडीचाही फायदा मिळणार नाही. तुमच्या घरात फक्त पिवळे आणि केशरी शिधा कार्ड असेल तर तुम्ही यासाठी आता पात्र ठरू शकता. या सवलतीचा उपभोग तुम्ही आता घेऊ शकता. या उपक्रमात तुम्हाला अनेक मोठ्या सुविधा आता शासनामार्फत पुरवल्या जात आहेत. शिधापत्रिका धारकांसाठी मोठ्या नियमांमध्ये आता बदल करण्यात आलाय, जो येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नूतन वर्षापासून सर्वांसाठी अंमलात येत आहे. तुम्हाला चांगलेच माहीत आहे, टाळेबंदीनंतर प्रत्येक शिधाधारकाला गहू आणि भात मिळवण्यासाठी कोणताही खर्च करावा लागत नाही. म्हणून गहू आणि भात सर्व लोक विनामूल्य सहज घेऊ लागले आहेत. काही लोक हे धान्य जनावरांना खायला घालतात तर काही बाजारात नेऊन त्याची विक्री करतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की शिधावाटप दुकानांमध्ये जो गहू तांदूळ मिळतो तो उत्तम नसतो. यावर 2025च्या डिसेंबर महिन्यात वैद्यकीय तज्ज्ञांकडून गहू आणि भाताची मोठी तपासणी करण्यात आली. त्यावेळी असे लक्षात आले की जो गहू आणि भात तुम्हाला शिधावाटप दुकानात मिळतो त्यामध्ये पोषण मूल्य अर्थात त्यापासून मिळणारी ऊर्जा अत्यल्प असल्याचे डॉक्टरांच्या पाहणीत आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे शासनाने अंतिम निर्णय घेतला आहे की 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या या नूतन वर्षात गहू आणि भाताच्या जागी सरकार आता 5 भिन्न वस्तू पुरवणार आहे. शासनाने नागरिकांच्या कल्याण आणि तंदुरुस्तीसाठी गहू आणि भाताऐवजी आता वेगळ्या 5 मोठ्या आणि महत्त्वपूर्ण वस्तू पुरवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा लाभ आता 80 कोटी शिधाधारकांना होणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळे आणि केशरी शिधा कार्ड धारकांना जगण्यासाठी म्हणजे गहू तांदूळ तर मिळतच होते, पण त्यासाठी स्वयंपाकासाठी आवश्यक तेल, चटणी आणि मीठ यांसारख्या पदार्थांवर होणारा खर्च भरून काढण्यासाठी अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रत्येक शिधाधारक कुटुंबातील एका सदस्याला मासिक 200 रुपये देण्याचे ठरले आहे. लक्षात ठेवा, तुमच्या घरात जर 5 व्यक्ती असतील तर एकाचे 200 असे 5 जणांचे मिळून 1000 रुपये पेन्शन देखील आता देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु राज्याच्या 36 पैकी फक्त 14 जिल्ह्यांमध्ये हे धन वितरित करण्यास मान्यता मिळाल्याची माहिती उपलब्ध आहे. आत्तापर्यंत फक्त शिधा कार्डावरती पेन्शन देणार अशा प्रकारच्या बातम्या पसरत होत्या. अखेर शासनामार्फत 6 शिधाधारकांसाठी प्रत्येक महिन्याला कुटुंबातील जो प्रमुख सदस्य असतो त्याच्या बँक खात्यावरती डीबीटी मार्फत शिधा कार्डावरती 1000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. परंतु तुमच्या कुटुंबामध्ये जर 4 व्यक्ती असतील तर तुम्हाला 800 रुपये येणार आहेत. म्हणजे तुमच्या कुटुंबात 5 जण असतील तर 1000 रुपये येणार आहेत. म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या सत्रात घेतला गेला आहे. तुम्हाला कशा पद्धतीने आता हा लाभ मिळवायचा आहे तसेच अजून कोणकोणते लाभ आहेत हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना गहू आणि भातापासून सुटका मिळणार आहे आणि त्याऐवजी महत्त्वाच्या 4 ते 5 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला गहू देण्याऐवजी 10 किलो गव्हाचे पिठाचा पुरवठा केला जाईल. म्हणजे तुम्हाला बाजारात मिळणारे गव्हाचे दळलेले पीठ विनामूल्य तुम्हाला शिधा वाटप केंद्रात उपलब्ध होईल. म्हणजे आता जे काही तुमचे गहू आहेत ते दळलेल्या स्वरूपात तुम्हाला 10 किलो मिळणार आहेत. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 10 किलो गहू घेऊ शकता किंवा गव्हाचे पीठ घेऊ शकता. राज्यातील पिवळे व केशरी शिधा कार्ड धारकांना आता ही मोठी सुवर्ण संधी असणार आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. शासन सध्या विविध उपक्रमांद्वारे प्रत्येक शिधाधारकाला अर्थसहाय्य करत आहे. काही जणांना विनामूल्य भांडी वाटप करत आहे, काही लाभार्थ्यांना शिधापत्रिकेवर विहिरींची मंजुरी दिली जात आहे, तर काहींना निवासाची सोय देखील पुरवली जात आहे.
अशाच प्रकारे आता तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी शिधा कार्ड असेल तर तुम्हाला 5 वेगवेगळ्या वस्तू आता पुढील महिन्याच्या 1 जानेवारी 2026 या नूतन वर्षापासून देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नागरिकांना खर्चासाठी 1000 रुपयांची पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु तुमच्या घरामध्ये जर 2च व्यक्ती असतील तर फक्त 400 रुपये मिळणार आहेत. म्हणजे एका व्यक्तीला 200 रुपये देण्याचा निर्णय शासनामार्फत आता झालेला आहे. राज्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला पिवळे केशरी शिधा कार्ड तुमच्याकडे काढलेले असेल तर तुम्हाला चांगलेच माहीत आहे, सरकार तुम्हाला PM किसानचे 2000 रुपये देत आहे, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये देत आहे. तुमच्या घरामध्ये कोणी लाडकी बहीण असेल तर सरकार तुम्हाला महिन्याला 1500 रुपये देत आहे. अशा वेगवेगळ्या शासनामार्फत कायमच पैसे दिले जात असतात. त्याचप्रमाणे ज्या घरात पिवळे केशरी शिधा कार्ड आहे आता त्या सर्वांना प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये. मग तुमच्या घरामध्ये 10 व्यक्ती जर असतील तर तुम्हाला 2000 रुपये देखील मिळणार. म्हणजे जेवढ्या काही व्यक्ती असतील त्या सर्वांना प्रत्येकी 200 रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस शासनाने घेतला असल्याचे पाहायला मिळत आहे. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे. 10 वर्षांतील सर्वात मोठा अभूतपूर्व निर्णय शासनाकडून आता घेण्यात आला आहे. त्यामुळे हा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे, शासनामार्फत कोणकोणत्या शर्ती आणि पात्रता निकष निर्धारित करण्यात आले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी तुम्हाला काय वेगळी पद्धत करावी लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत. तुमच्या घरामध्ये यासाठी महत्त्वाचे एक कार्ड असणे गरजेचे आहे. ते तुमचे असणारच आहे. असल्यास अभिनंदन. ते म्हणजे मतदान ओळखपत्र असायला पाहिजे. कारण पूर्वी काय होत होतं, तुमचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्डची तपासणी होत होती. परंतु सरकारने आता निर्णय हा घेतलाय की मतदान ओळखपत्र हे ओळखपत्र करूया, जेणेकरून नागरिक मतदान ओळखपत्र तयार करतील आणि मतदान प्रक्रियेतही सहभागी होतील, ज्यामुळे शासनाला त्याचा लाभ होईल. त्यामुळे आता पहिले ओळखपत्र तुम्हाला यासाठी तपासण्यात येणार आहे, ते म्हणजे तुमचे मतदान ओळखपत्र. आता बघा, तुमच्या कुटुंबामध्ये 4 ते 5 सदस्य असल्यास त्यापैकी कोणत्याही एका सदस्याकडे मतदान ओळखपत्र असायला पाहिजे असे सांगितले आहे. म्हणजे जे नागरिक आता मतदान करतात आणि त्यांच्याजवळ मतदान ओळखपत्र आहे त्या नागरिकांना पिवळे आणि केशरी शिधा कार्ड जर त्यांच्याजवळ असेल तर तुम्हाला प्रत्येकी व्यक्ती 200 रुपये प्रमाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. जर 5 जण असतील घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीला 200 रुपये पकडलं तर 1000 रुपये. 4 जण व्यक्ती असतील तर 800 रुपये असे देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे. शासनामार्फत हा निर्णय घेतला गेला आहे आणि आता याचा लाभ घेण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहेत. मग याचा लाभ तुम्हाला कसा मिळवायचा, कारण तुम्ही योग्य पद्धतीने माहिती घेत नाही, त्यामुळे लाभ मिळण्यासाठी तुम्हाला अडचण येत असतो. त्यामुळे शासनामार्फत पिवळे केशरी शिधाधारकांना संतुष्ट करण्यासाठी सर्वात मोठा अभूतपूर्व निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या 2 महिन्यांपूर्वी अनेक नागरिकांना घरकुल मंजूर करण्यात आली होती. घरकुलसुद्धा बांधत आहेत. तसेच नागरिकांना 300 युनिट वीज बिलसुद्धा पिवळे केशरी शिधाधारक कुटुंबांना विनामूल्य केले आहे. तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर वीज बिल पण मोफत पाहिजे असेल तर त्यासाठी शासनाने आता एक नवीन योजना फक्त पिवळे केशरी शिधाधारकांसाठी काढली आहे. बघा, वीज बिल देखील 1 जानेवारी 2026 या नूतन वर्षापासून तुम्हाला 300 युनिटपर्यंत विनामूल्य देत आहे. शासनामार्फत हा फायदा होत आहे. त्यामुळे आता हा फायदा कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता सांगण्यास सुरुवात करत आहोत. तसेच पिवळे व केशरी शिधाधारकांना आता तुम्हाला जे गॅसचे तुम्ही 800-900 रुपये गॅसला खर्च करता तो सुद्धा तुम्हाला अर्ध किमतीमध्ये आता मिळणार आहे. म्हणजे पिवळे व केशरी शिधाधारकांना 450 रुपयांमध्ये गॅस सिलेंडरची टाकी घेता येणार आहे. परंतु फक्त पिवळे व केशरी शिधाधारकांनाच घेता येणार आहे. मग कशा पद्धतीने हे लाभ मिळवायचे, अशा प्रकारचे जवळपास तुम्हाला 50 ते 60 हजार रुपयांचा फायदा करून देणारे असे वेगवेगळे आता तुम्हाला 5 आनंदाचे गिफ्ट म्हणजे 5 वस्तू देण्याचा निर्णय शासनामार्फत आता झालेला आहे. मग यासाठी काही शर्ती आहेत का, काही पात्रता निकष शासनाने ठेवलेत का? होय, सर्वच शिधाधारकांना हा लाभ मिळणार नाही. यासाठी काही शर्ती आणि पात्रता निकष आहेत आणि राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 14 कोणत्या जिल्ह्यांमध्ये लाभ मिळणार आहे सर्वांनी आता लक्षपूर्वक बघायचं आहे.
आता बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा ते म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे आता पिवळे व केशरी शिधा कार्ड पाहिजे. तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असले पाहिजे. पहिला निर्णय घेण्यात आलाय. याआधीसुद्धा या बातम्या तुम्ही ऐकल्या असणार, परंतु 1 जानेवारी 2026 पासून पहिला निर्णय लागू होतोय. ते म्हणजे आता तुम्हाला राज्याच्या प्रमुखामार्फत देवेंद्र फडणवीस यांची स्वाक्षरी झालेली आहे आणि या 14 जिल्ह्यांमध्ये आता तुम्हाला विनामूल्य 2 टेम्पो शासनामार्फत प्रत्येक गावाला दिले जाणार आहेत. म्हणजे तुमचा तालुका असेल, त्या तालुक्यामध्ये गावे असतील तर प्रत्येक तालुक्याला 2 टेम्पो आणि त्या 2 टेम्पोद्वारे संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक दिवशी आता घरपोच गहू आणि भात तुम्हाला देण्याचा निर्णय झालाय. आत्तापर्यंत तुम्ही या बातम्या ऐकल्या असणार, परंतु याचा अधिकृत शासकीय आदेश देखील आता प्रशासनामार्फत काढण्यात येणार आहे. पहिला लाभ तुमच्या लक्षात आला का? बघा, 1 जानेवारी 2026 पासून तुम्हाला खऱ्या अर्थाने आता या महत्त्वाच्या 14 जिल्ह्यांमध्ये विनामूल्य गहू आणि भात घरपोच वितरित होईल. हा झाला पहिला निर्णय. आता दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारचे 5 निर्णय कोणते कोणते घेण्यात आलेत सर्वांनी आता ऐकायचं आहे. आता बघा, दुसरा निर्णय आनंदाचा घेण्यात आलाय. ते म्हणजे आता तुम्हाला गॅस सिलेंडरची जी टाकी आहे ती तुम्हाला सरकारी अनुदान स्वरूपात प्राप्त होणार आहे. तुम्ही आता पिवळे व केशरी शिधा कार्ड असून सुद्धा तुम्ही गॅस सिलेंडरच्या टाकीला तुम्हाला 800 ते 950 रुपये अशा प्रकारचे मूल्य मोजावे लागते. त्यामुळे तुमच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडत असतो. काही जण गॅस सिलेंडरला पैसे भरायला नसल्यामुळे चुलीवरती पाकक्रिया करतात, परंतु अर्ध किमतीमध्ये म्हणजे 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी शिधा कार्ड असेल तर तुम्हाला गॅस सिलेंडरची टाकी आता आणता येणार आहे. कशी आणता येणार आहे? तर सर्वांना सांगण्यात आलंय 1 जानेवारी 2026 पासून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत प्रत्येक शिधाधारक कुटुंबाला 450 रुपये इतक्या अर्ध किमतीत गॅस सिलेंडर प्राप्त करता येईल. कशा पद्धतीने मिळवता येणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे, परंतु शासनानं काय सांगितलंय की तुम्ही जेवढे काही असतील ते 850-900 रुपये पहिल्यांदा गॅस सिलेंडरला भरायचे, त्यानंतर सरकारला एक अर्ज करायचा. अर्ज केल्यानंतर आता 450 रुपयांवरील जेवढे काही पैसे तुम्ही भरले असाल तेवढे पैसे बँक खात्यावरती तुम्हाला अर्थसहाय्याच्या स्वरूपात आता जमा केली जाईल. हा झाला दुसरा निर्णय. त्यानंतर आता पुढचे अजून 3 निर्णय आहेत. ते जर तुम्ही ऐकलात तर तुम्हाला भरपूर आनंद होणार आहे. त्यामुळे पुढचे निर्णय कोणते आहेत नक्की पहा. आता बघा, तिसरा निर्णय शासनामार्फत घेण्यात आलाय जो आजपर्यंत कधीसुद्धा घेण्यात आला नव्हता. ते म्हणजे तुमच्या घरामध्ये जर लाडक्या बहिणीचे पैसे येत असतील तर लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं होते की 1 जानेवारी 2026 पासून लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरून 2100 रुपये करू. अखेर अंतिम निर्णय शासनाच्या माध्यमातून झालाय. 1500 रुपयांवरून आता तुम्हाला 2100 रुपये नूतन वर्षाच्या 1 जानेवारी 2026 पासून होणार आहे. ही अधिकृत वार्ता खुद्द एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. हा झाला तिसरा निर्णय. चौथ्या नंबरचा निर्णय शासनामार्फत आता घेण्यात आलाय. ते म्हणजे आता अनेक नागरिकांना, बघा तुम्हाला पण माहीत असेल, मतदान कार्ड काढून पण मतदान कार्डावरती लाभ सुरू होत नव्हता, म्हणून मतदान कार्डावरती आता महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरती तुम्हाला पैसे व्याजरहित आता वापरता येणार आहेत. प्रत्येक महिलेला 2000 रुपयांपर्यंत एका वर्षासाठी तुम्हाला पिवळे व केशरी शिधा कार्ड असेल तर महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावरती तुम्हाला 2000 रुपये एका वर्षासाठी विनामूल्य वापरता येणार आहेत, परंतु ते पैसे तुम्हाला परत त्यांना करावे लागणार आहेत. त्यानंतर आता 5वा नंबरचा निर्णय शासनामार्फत आता येणार आहे. तुम्हाला गहू आणि भात ज्याप्रमाणे मिळतो त्याचप्रमाणे तुम्हाला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळी आणि तेल यांसारखे पदार्थ गणेशोत्सवानिमित्त आणि दिवाळीला आनंदाचा शिधा म्हणून शिधा वाटप केंद्रातून वितरित केले जातात. त्याच प्रकारे तुम्हाला आता सरकार 1 जानेवारी 2026 पासून नूतन वर्षामध्ये वितरण करण्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे. परंतु फक्त या 14 जिल्ह्यांमध्ये आता हे वाटप होणार आहे, कारण हे 14 जिल्हे कृषकांचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या 14 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. कोणते 14 जिल्हे आहेत नक्की पहा. आता बघा, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा. आता या प्रकरणामध्ये या नवीन निर्णयात आता जे शेतकरी आहेत, महिला, पुरुष सगळे जे आहेत सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. तुम्ही फक्त आधी सांगितलेलं निर्माण जर बसले तर तुम्हाला हे सगळे लाभ मिळणार आहेत. आता या सरकारच्या निर्णयाविषयी तुमचं काही मत आहे कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब